महिलेने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, कमरेला दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला, असं उघडकीस आलं प्रकरण। चंद्रप्रकाश लोवंशी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। चंद्रप्रकाश याची पत्नी रीता लोवंशी आणि तिचा प्रियकर सुमित विश्वकर्मा या दोघांनी चंद्रप्रकाश याच्या हत्येचा कट 4 महिन्यापूर्वी रचला होता। कोणाचाही आपल्यावर संशय येऊ नये म्हणून रीताने काही दिवसापूर्वीच चंद्रप्रकाश बेपत्ता असल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती। त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती। या घटनेला काहीच दिवस उलटत नाही तोच कल्याण ग्रामीण परिसरातील अडीवली गावातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता। यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे। विहिरीत मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अधिक तपासानंतर मृतदेहाला दगड बांधून विहिरीत ढकलण्यात आल्याचे निदर्शनास आले। तसंच मृतदेहाच्या गळ्यावर वार देखील करण्यात आल्याचे दिसून आले। त्यामुळे मानपाडा पोलिसांना या व्यक्तीची हत्या करून त्याला विहिरीत ढकलून दिल्याचा संशय आला। या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू केलं। पोलिसांना तपासात हा चंद्रप्रकाश लोवंशी असून तो डोंबिवली दावडी परिसरात राहणारा असल्याचे समोर आले। पोलिसांनी त्याची पत्नी रीता हिची चौकशी सुरू केली। सुरुवातीला तिने उडवडीची उत्तरे दिल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला। त्यानंतर पोलीस खाक्या दाखवताच तिने तिचा प्रियकर सुमित विश्वकर्माचे नाव सांगितले। पोलिसांनी तात्काळ सुमित विश्वकर्माला ताब्यात घेतले। प्रेम संबंधात अडसर ठरत असल्याचे चंद्रप्रकाशची हत्या करण्यात आल्याची कबुली यावेळी दोघांनी दिली। यात आरोपी सुमित विश्वकर्मा याने त्याच्या 2 अल्पवयीन मित्राची मदत घेतली। त्यांच्या कारमध्ये बसून चंद्रप्रकाशाला एका निर्जन स्थळी नेले। नंतर चंद्रप्रकाशचा गळा चिरून पाठीवर व गुडघ्यावर निर्घुण वार करून त्याची हत्या केली। कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह अडवली परिसरातील एका विहिरीत दगड बांधून फेकून देण्यात आला। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, कल्याण।